काय काय वरती अजून? रिअल मॉन्सून होती अंजनी मातेची गुफा. अजून एक नवीन दिवस आणि एक नवीन प्रवास. या मान्सून मधील हा पहिला ट्रेक. नाशिक पासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावरती. पर पर्सन एंट्री फीज 30 रुपीज. जवळपास 25% जो पोर्शन आहे तिथपर्यंत बाईक येते. सकाळी घरून निघताना पाऊस होता, पण आता इथं मिड पॉइंट वरती आलो. जवळपास अजून 1 तास बॅक साईडला वरती बाकी आहे, पण पाऊसच नाही. फॅमिलीसाठी जसा त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरीचा जो रूट आहे तो एकदम रिकमेंडेड आहे, तसाच हा पण आहे. इथे भरपूर फॅमिलीज पण येतात. एवढा पण काही हा ट्रेक नाही, इझी टू मॉडरेट म्हणलं तरी ओके. रिव्हर्स वॉटरफॉलचा फ्लो वाढलाय आता. काय काय वरती अजून? अजून काय? उपाय आता पुढून ढग आले आणि मॉन्सून मोड ऍक्टिव्हेट झाल्यासारखं वाटतंय. नाही तर एवढा वेळ फक्त असा क्राऊड आणि पाऊस पण नाही, त्यातून एवढा मोठा क्राऊड. आता समोरून ढग येते, एकदम मस्त दिसतंय. जवळपास अर्धा 1 तास प्रतीक्षेनंतर आता फायनली पाऊस आलाय. या साईडला सुद्धा वॉटरफॉल किंवा व्ह्यू होता सगळा ढगांमध्ये गायब. साईडला जे पोरं तिथे अंधारावरून आले होते, म्हणजे तेवढं इकडचं इम्पॉर्टन्स आणि वेल नोन प्लेस आहे. अंजनेरी असो, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी असो. जे पावसाळ्यामधला रिअल मान्सून फील आलं तर ते एवढे दिवस फक्त पाऊस यायचं जायचं, पण असा व्ह्यू पॉइंट वरती आला तर पाऊस. पण आज रिअल मॉन्सून फील. पर्वतावरून वाढणारा हा वॉटरफॉल. की हे सीन पाहिले तर अंजनेरीवरून खरंच एकदम क्लास सीन दिसत आहे. आणि हा टॉपचा व्ह्यू अंजनेरीचा, जिथं हनुमानाचं जन्मस्थान आहे आणि काही जैन लेण्या पण आहेत या बॅक साईडला. ते आता दिसतंय वरती, दुःखच होतं एवढ्या वेळ. हनुमानाचं जे जन्मस्थान आहे ते कोणी हम्पी सांगतं, कोणी तिरुपतीपाशी सांगतं, की त्याच्या वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स आहेत. त्यामुळे कोणतं स्पेसिफिक असं हेच आहे असं तर म्हणता येईल. एक अंजनेरी आहे हम्पीमध्ये, पण अंजनाद्री पर्वत आहे तिथे पण जन्मस्थान असल्याचं मानलं जातं. कारण हम्पीला पाहिलं तर किष्किंधा सिटी असो किंवा सुग्रीव गुफा, हे बरेच अवशेष तिथं आहेत अजून. लास्ट टाइम हम्पीला गेलो ते सगळं एक्सप्लोर केलं होतं या कर्नाटक प्लेलिस्टमध्ये. साईडला 200 मीटर वरती गुफा आहे.
तेच अंधनिमतेने तपश्चर्या करून भगवान शंकराला वर मागितला होता आणि इथे हनुमानाचा जन्म झाला होता. इकडच्या साईडला एक गुफेचा ॲरो आहे, पण कोणी जात नाही. जाऊन तर पाहूया ॲटलिस्ट काय आहे. त्याचा रोड काही असेल. एक मिनिटात वातावरण चेंज होतं. आत्ता काही क्लाउड नव्हते ना, पाऊस नव्हता, पण 1 मिनिटात त्या ॲरोपासून इकडे आल्यानंतर लगेच पाऊस चालू झाला. पण आजपर्यंत आहे भरपूर. पाहिलं तर इथं देवीची मूर्ती आहे. बाकी आहे तिथपर्यंत थोडंसं पाणी दिसते तिथे आणि तिथून बाहेरपर्यंत. म्हणजे थोडक्यासाठी 200-300 मीटर चालण्यासाठी 95% लोक अशा प्लेस मिस करून देतात. नॉर्मल क्वचितच लोक इकडे येतात, पण वर्थ इट आहे. तर हा आहे व्ह्यू फ्रॉम द टॉप. थोडा पाऊस चालू आहे आणि धुकं पसरले, त्याच्यामुळे व्ह्यू काही खालचा दिसत नाही. टॉपला काही नाही, एक स्टॉल आहे आणि व्ह्यू पॉईंट चांगला आहे. तर असा होता हा अंजनेरी पर्वताचा प्रवास. हनुमानाचं जन्मस्थळ भले हम्पी असो किंवा तिरुपती साईडला म्हटलं जातं ते असो किंवा नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी पर्वत असो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या भावना आहेत. असं कोणत्याच पर्स्पेक्टिव्हने म्हणता येणार नाही की हे ते प्लेस नाही आहे जिथं जन्मस्थळ आहे. बाकी या मॉन्सूनमधले अजून भरपूर ट्रेक्स किंवा हिडन जेम्स असतील काही अजून बाकी, ते आता हळूहळू एक्सप्लोर होतच राहतील. सो कीप ट्रॅव्हलिंग अँड कीप एन्जॉईंग युअर लाईफ.